नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे विजन 24/7। चला तर तुमचा वेळ वाया न घालवता आजचं सेशन स्टार्ट करूया। आज आपण बघणार आहोत फॉरेन्सिक सायन्स। फॉरेन्सिक सायन्स मध्ये पण आपण काय बघणार आहोत तर आपण बघणार आहोत डीएनए अँड आरएनए। आणि हा आजचा टॉपिक फक्त सायंटिफिक असिस्टंट साठी महत्त्वाचा नाही, तर आजचा टॉपिक महत्त्वाचा आहे ज्युनियर अँड सिनियर लॅब असिस्टंट साठी। चला तर मग आजचा टॉपिक स्टार्ट करूया। तर बघा रे, ज्याने क्राइम केलाय त्याला शोधण्यासाठी डीएनए एक महत्त्वाचा रोल प्ले करतो। बघा रे, क्राइम स्पॉट मध्ये आपण काय शोधतो तर आपण शोधतो ब्लड, हेअर आणि रेप केस असेल तर आपण शोधतो सेमन। मग स्पर्म मध्ये डीएनए कुठे असतो सर तर स्पर्म मध्ये असतो स्पर्मचे जे पार्ट आहे म्हणजे हेड, मिड पीस आणि टेल। तर स्पर्म मध्ये डीएनए हेड मध्ये असतो। हेअर मध्ये कुठे असतो तर हेअर मध्ये रूट हेअर मध्ये असतो। ब्लड मध्ये कुठं तर ब्लड मध्ये ब्लड सेल मध्ये। पण यावर अपवाद आहे मित्रांनो। यावर अपवाद काय आहे तर यावर अपवाद आहे आरबीसी म्हणजेच रेड ब्लड सेल। मग रेड ब्लड सेल कोण सर तर बघा रे, रेड ब्लड सेल मध्ये हिमोग्लोबिन असतो, त्यामुळे रेड ब्लड सेलचा कलर लाल असतो। ओके, पण रेड ब्लड सेल मध्ये न्यूक्लियस अब्सेंट असतो आणि न्यूक्लियस मध्ये काय असतो न्यूक्लियस मध्ये डीएनए असतो। मग आता आरबीसी मध्ये न्यूक्लियस अब्सेंट असल्यावर आपण आरबीसी थ्रू डीएनए कसं काय आयडेंटिफाय करणार तर आपण डीएनए आयडेंटिफाय करतो डब्ल्यूबीसीच्या माध्यमातून, कारण डब्ल्यूबीसी मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो। बरोबर, मग डब्ल्यूबीसी लाच काय म्हणतात डब्ल्यूबीसी ला सोल्जर सेल पण म्हणतात। बघा रे, न्यूक्लियस मध्ये काय असतो तर न्यूक्लियस मध्ये असतात न्यूक्लिक ऍसिड। न्यूक्लिक ऍसिड कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स, डीएनए अँड आरएनए। आणि न्यूक्लिक ऍसिडलाच काय म्हणतात तर न्यूक्लिक ऍसिडला म्हणतात की ऑफ लाईफ, सिक्रेट ऑफ लाईफ, जीवनाची चाबी म्हणतात। बरोबर, आणि जीवनाचं रहस्य म्हणतात। असं का म्हणतात तर हे व्हिडिओ संपल्यावर तुम्हाला बरोबर समजून येणार की असं का म्हणतात। चला तर आपण पुढे बघूया त्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड। पण बघा रे, यामध्ये काय आहे, न्यूक्लिक ऍसिड कंपोज्ड ऑफ कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस। आठवण कसं ठेवायचं याला तर आपण म्हणायचं चॉनपी। आता कसं हे असं वाटतंय की जर चायनीज शब्द वापरलाय, पण काय याच्याशिवाय पर्याय नाही। आपल्याला आठवण ठेवण्यासाठी एवढी ट्रिक आठवण ठेवावीच लागेल। बरोबर, काय म्हणायचं चॉनपी। बरोबर, म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि फॉस्फरस। बरोबर, चला तर पुढे बघूया आपण याचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड। तर बघा रे, न्यूक्लिक ऍसिड कोण डिस्कवर केला बघा रे, न्यूक्लिक ऍसिड डिस्कवर केला फ्रेडरिक मिशरनं। कधी केला तर 1869 मध्ये, फ्रॉम न्यूक्लियस इन अ पस सेल। आणि त्याने त्याला नाव काय दिलं, त्याने तिला नाव दिलं न्यूक्लिन। काय दिलं तर त्याने तिला नाव दिलं न्यूक्लिन। मग बघा रे, 1889 मध्ये अल्टमॅन आला। 1889 मध्ये कोण आला तर 1889 मध्ये आला अल्टमॅन। अल्टमॅन कुणाकडे गेला, अल्टमॅन गेला फ्रेडरिक मिशरकडे। त्यांना म्हणला थोडी गडबड आहे भाई। तो म्हणले काय गडबड आहे तर मी न्यूक्लिक ऍसिडला न्यूक्लिन नाव दिलं। म्हणजे तेव्हा न्यूक्लिक ऍसिड नव्हतं, त्यांनी न्यूक्लिन नाव दिलं। त्यांनी जे काही शोधलं त्याला काय दिलं न्यूक्लिन नाव दिलं। मग तुम्ही ज्याला न्यूक्लिन नाव दिलं त्यामध्ये मला काय सापडलं तर मला सापडलं H3PO4। मग हे तर एक ऍसिड आहे सर। मग आता तुम्ही आता काय करायचं, मग आता द्यायला गडबड झाली। मग काय म्हणले मग आपले जे हे फ्रेडरिक मिशर आहेत मग काय म्हणले एक काम कर ना भाई, हे तुझ्यात माझ्यात राहू दे ना थोडीशी, हे माहिती तुझ्यात माझ्यात राहू दे ना, आपण काय करू सेटल करू ना। एक काम कर, तू त्याला न्यूक्लिक ऍसिड म्हण। बरोबर, मग त्याला नाव काय पडलं न्यूक्लिनला नाव पडलं न्यूक्लिक ऍसिड। बरोबर, पुढे बघू। हा, नंतर मग डबल हेलिक्स स्ट्रक्चर जे आहे ते जेम्स ऑटसन शोधलं 1953 मध्ये। तर बघा रे, काय झालं, एक सेल असतो, सेल मध्ये असतो न्यूक्लियस। तुम्हाला इथं 3D स्ट्रक्चर दिसत असेल, एक सेल आहे त्यामध्ये आहे न्यूक्लियस। आणि न्यूक्लियस मध्ये असतात क्रोमोझोम, आणि क्रोमोझोमला काय करायचं गचकन धरायचं ना, खपकन व्हायचं। काय दिसन तुम्हाला डायरेक्ट डीएनए दिसन, कसा डबल हेलिक्स। बरोबर, काय दिसन गचकन धरायचं क्रोमोझोमला, खपकन व्हायचं काय दिसन तुम्हाला डीएनए। बरोबर, मग 1880 मध्ये फिशरनं काय केलं, जे न्यूक्लिक ऍसिड मध्ये प्युरिन्स आहेत, पॅरामिडाइन आहेत, हेच कोणी शोधलं तर हे शोधण्याचं काम केलं फिशरनं 1880 मध्ये। बरोबर, पुढे बघू। हा, तर मग डीएनए काय आहे सर तर डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल। काय करतो तो तर जे हेरिडिटरी इन्फॉर्मेशन आहे, बरोबर, ते काय करतो तर ट्रान्सफर करतो वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन। इट इज प्रेझेंट इन बोथ युकॅरियोट्स अँड प्रोकॅरियोट्स। आता काय म्हणतो प्रोकॅरियोट्स, प्रोकॅरियोट्स काय असतात, प्रोकॅरियोट्स एक प्लांट सेल आहे। मग आता प्लांट सेल मध्ये डीएनए असतो का, बघा रे, आपण एका वावरात हरभरा पेरला, मग आता हरभरा पेरल्यावर काय मुगाचं झाड उगीन काय
आपण आंब्याची गुटली पेरली, आंब्याची गुटली पेरल्यावर काय सीताफळ झाड उगेन, संत्रा झाड उगेन? असं का होतं सर? बिकॉज ऑफ डीएनए. काय करतो, या जो डीएनए आहे त्यांना इन्फॉर्मेशन देतो की बाबा तुझं जे पान आहे ना, तुझं एवढंच लंब पान आहे, एवढंच स्ट्रॉंग आहे, आणि तुझं फळ जे आहे ना ते एवढंच आंबट आहे, आणि तुला तसंच बनायचं आहे. बरोबर, एवढं समजलं? बघा रे, मी कन्सिडर करून चालतोय की तुम्हाला डीएनए आणि आरएनए बद्दल काहीच माहिती नाही आहे. बरोबर, मग त्या हिशोबाने मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देतोय. म्हणजे समजा की मी तुम्हाला काय करतोय, थोडक्यात ते लहान लेकराला कसं आपण पायावर घेऊन डिगी 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 करतोय, तसं मी तुमच्या बाबतीत विचार करतोय. म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही आणि ह्या हिशोबाने मी तुम्हाला घेऊन चालतोय. बरोबर, पुढे बघू ना. मग काय म्हणतो इकार्युट्स मध्ये? आता बघा रे, आपण एखाद्या लग्नात गेलो, लग्नात गेल्यावर एखादी आजीबाई बसलीच असते. का बाबा तू पोरग कुठं आहे? ते म्हणजे इथंच आहे आजी. बापरे, म्हणते एवढं लंब, एवढं डोंबडा, बिलकुल म्हणजे बापासारखंच गेलो मग, पण नाक थोडं चपटा, म्हणजे तू बरोबर म्हणजे मायावर गेलं. पण असं का झालं? बिकॉज ऑफ डीएनए. डीएनए काय करतो? डीएनए त्याला इन्फॉर्मेशन देतोय, डीएनए इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय आणि त्याला सांगतोय की बाबा तुला असंच व्हायचंय. तुझं म्हणजे तुझे जे पेरेंट्स आहेत ते त्यांचा रंग असा आहे, तर तुला एवढा असा रंग घ्यायचा आहे. त्यांचा जो शेप आहे, त्यांच्या नाकाचा शेप, डोळ्यांचा शेप असा आहे, तुला असाच शेप घ्यायचा आहे. बरोबर, जो डीएनए युकॅरियोट्स मध्ये प्रेझेंट आहे त्याला काय म्हणू आपण? त्याला म्हणू लिनियर डीएनए. आणि जो डीएनए प्रोकॅरियोट्स मध्ये प्रेझेंट आहे त्याला काय म्हणू? त्याला सर्क्युलर डीएनए. सर्क्युलर डीएनए इज विदाउट हिस्टोन. बरोबर, सर्क्युलर डीएनए कसा असतो? इज विदाउट हिस्टोन. हिस्टोन काय? हिस्टोन एक प्रोटीन आहे. म्हणजे आता काय ते प्रोटीन मध्ये पण टाईप पडतात त्याचे हिस्टोनचे, H2A, H2B, H3, H4, हे आपण नंतर बघू, डिटेलमध्ये बघू. बघा रे, केमिकली डीएनए कन्सिस्ट ऑफ डिऑक्झिरायबोज शुगर, नायट्रोजन बेस अँड फॉस्फेट ग्रुप. डिऑक्झिरायबोज शुगर, पारे डिऑक्झिरायबोज शुगर काय आहे? तर डिऑक्झिरायबोज शुगर कंटेनिंग 5 कार्बन ॲटम अँड हॅव्हिंग अ मॉलिक्युलर फॉर्म्युला. काय मॉलिक्युलर फॉर्म्युला? C5H10O4. पण मित्रांनो याचा फॉर्म्युला काय? आता बघा रे, काय म्हणतोय मी, इथं डीएनए मध्ये डिऑक्झिरायबोज शुगरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? तर C5H10O4. आणि आरएनए मध्ये काय असणार मग? तर आरएनए मध्ये असणार C5H10O5. आरएनए कडे ऑक्सिजन थोडा जास्त आहे. बरोबर, पुढे बघू. डिऑक्झिरायबोज शुगर हॅज 3 OH ग्रुप. किती? त्याला 3 OH ग्रुप आहेत. डिऑक्झिरायबोज शुगर हॅज 3 OH ग्रुप. बरोबर, पुढे बघू आपण थोडंसं रे. नायट्रोजन बेस बघू आपण आता. बघा, नायट्रोजन बेस एक महत्वाचा, म्हणजे नायट्रोजन बेस मध्ये तुम्ही जर केमिकल असिस्टंट अनालायझरचा जर पेपर बघितला असाल, त्यामध्ये पण याच्यावर क्वेश्चन आला होता. आणि आपला तर फॉरेन्सिक डिपार्टमेंटच आहे, म्हणजे आपलं काम फॉरेन्सिक डिपार्टमेंटच आहे. मग यावर हा क्वेश्चन बनवू शकतो, म्हणून लक्ष द्या मित्रांनो. बघा रे, काय आहे नायट्रोजन बेस? नायट्रोजन बेस कन्सिस्ट ऑफ प्युरिन्स अँड पायरिमिडाइन. प्युरिन्स मध्ये काय येतं? प्युरिन्स मध्ये येते ऍडेनाइन आणि ग्युनाइन. आणि पायरिमिडाइन मध्ये काय येतो? तर पायरिमिडाइन मध्ये येतो सायटोसाइन आणि थायमाइन. बरोबर, ऍडेनाइन जो आहे तो थायमिन सोबत डबल हायड्रोजन बॉन्ड बनवतो. मग उरलं कोण? तर उरलं ग्युनाइन आणि सायटोसाइन. मग हा ग्युनाइन आणि सायटोसाइन काय करतो? सायटोसाइन आणि ग्युनाइन काय करतो? तर हा ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड बनवतो. बरोबर, पुढे बघू. आपण काय बघितलं? आपण डिऑक्झिरायबोज शुगर बघितली, नायट्रोजनस बेस बघितले. आता आपण बघू फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट ग्रुप मध्ये काय असतो? तर H3PO4 प्रेझेंट असतो. म्हणजेच काय होतं? तर म्हणजे तो फॉस्फरिक ऍसिड. बरोबर, इट हॅज अ 3 रिएक्टिव्ह OH ग्रुप. बरोबर, मग ओनली 2 ग्रुप टेक पार्ट इन फॉर्मेशन ऑफ कोणता बॉन्ड? तर होतो फॉस्फोडायस्टर बॉन्ड. कोणता बॉन्ड? तर जेव्हा म्हणजे फॉस्फेट बद्दल जर विचारलं डीएनएच्या माध्यमात, समजून घेतात फॉस्फेट ग्रुप मध्ये कोणता बॉन्ड? तर फॉस्फोडायस्टर बॉन्ड. बरोबर, एवढं काही लक्षात नाही ठेवायचं ते OH आणि OH. कसं आहे, फॉस्फेटच्या बद्दल जर एखादा क्वेश्चन आला, दिमागात ठेवायचं की यार फॉस्फेट ग्रुप बद्दल विचारू राहिला म्हणजे काय? तर फॉस्फोडायस्टर बॉन्ड असणार. बरोबर, असं लक्षात ठेवायचं. बरोबर, पुढे बघू. नंतर इथे न्यूक्लिओसाइड. आता बघा रे, न्यूक्लिओसाइड मध्ये काय आहे? कॉम्बिनेशन ऑफ डिऑक्झिरायबोज शुगर अँड नायट्रोजिनस बेस. म्हणजे डिऑक्झिरायबोज शुगर आणि नायट्रोजिनस बेस काय होणार? तर न्यूक्लिओसाइड होणार. आणि डिऑक्झिरायबोज शुगर आणि नायट्रोजिनस बेस मध्ये जो बॉन्ड असतो त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात ग्लायकोसिडिक बॉन्ड. पुढे बघू रे. बघा रे, फॉस्फेट ग्रुप म्हटलं काय? तर कोणता बॉन्ड? तर फॉस्फोडायस्टर बॉन्ड. आणि न्यूक्लिओसाइड म्हटलं काय? तर ग्लायकोसिडिक बॉन्ड. बरोबर, मग बघा रे, आपण काय न्यूक्लिओसाइड बघितला. मग आता काय? मग सर न्यूक्लियोटाइड पण मी ऐकलेलं आहे सर. बघा रे, न्यूक्लियोटाइड म्हणजे काय? एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. न्यूक्लिओसाइड प्लस फॉस्फेट ग्रुप काय? तर न्यूक्लियोटाइड. आता पहा, न्यूक्लिओसाइड मध्ये काय आहे? न्यूक्लिओसाइड मध्ये डिऑक्झिरायबोज शुगर आहे. अजून काय आहे? तर अजून नायट्रोजनस बेस आहे. आणि बरोबर, डिऑक्झिरायबोज शुगर, नायट्रोजनस बेस आणि फॉस्फेट म्हणजेच काय? न्यूक्लियोटाइड. समजलं? म्हणजे लक्षात ठेवायचं की न्यूक्लिओसाइड प्लस फॉस्फेट ग्रुप न्यूक्लियोटाइड. पुढे बघायचं. तर बघा रे, मग आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे?
तर बघा रे, आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे बघा, आपल्याला काय हे बॉन्ड आहेत ना, हे मी जे जे तुम्हाला बॉन्ड सांगितले, म्हणजे ऍडेनाइन आणि थायमाइन मध्ये कोणता बॉन्ड बनतो, तो डबल हायड्रोजन बॉन्ड, बरोबर. युनियन आणि सायटोसिन मध्ये तर ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड, बरोबर. आणि डिऑक्झिरायबोज शुगर आणि नायट्रोजनस बेस, डिऑक्झिरायबोज शुगर आणि नायट्रोजनस बेस मध्ये कोणता बॉन्ड बनतो, तर बनतो ग्लायकोसिडिक बॉन्ड, बरोबर. आणि फॉस्फेट ग्रुपच्या बाबतीत कोणता बॉन्ड, तर फॉस्फोडायस्टर बॉन्ड. हे सगळे कसे हे बॉन्ड थोडेसे लक्षात ठेवायचे, कारण बॉन्ड बद्दल कसं आहे क्वेश्चन तसा विचारण्यात येतो, बरोबर. सिंथेसिस ऑफ न्यू डीएनए फ्रॉम प्री एक्झिस्टिंग डीएनए. मग एखाद्या प्री एक्झिस्टिंग डीएनए पासून नवीन डीएनए सिंथेसिस होऊन राहिला, त्याला आपण काय म्हणू, त्याला आपण म्हणू रिप्लिकेशन, बरोबर. रिप्लिकेशन डीएनए टेक प्लेस इन एस फेस ऑफ इंटरफेस. कुठं, एस फेस म्हणजे आपण काय म्हणतोय, रिप्लिकेशन डीएनए ऑफ टेक प्लेस इन कुठं, तर एस फेस ऑफ इंटरफेस, बरोबर. नंतर काय म्हणतोय, प्रोसेस ऑफ डीएनए रिप्लिकेशन युकॅरियोट्स वॉज डिस्कवर्ड बाय ऑटसन अँड क्रिक. नंतर काय म्हणतो, नंतर म्हणतो मिनी सॅटेलाइट आर युजफुल जेनेटिक मॅपिंग, डीएनए मॅचिंग अँड फिंगरप्रिंट. कशासाठी युज होतो मिनी सॅटेलाइट, तर जेनेटिक मॅपिंग, फिंगरप्रिंट, डीएनए मॅचिंग. आणि हा कोण डिस्कवर केला, हा डिस्कवर केला जेफ्रीनं पहिल्यांदा, बरोबर. आणि कधी, तर कधी, तर 1985 ला, बरोबर. हा जो पॉइंट आहे हा एकदम लक्षात ठेवून घ्या, एकदम इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि म्हणून मी याला स्टार केलेला आहे, बरोबर. आता आपण बघू आरएनए. आरएनए मध्ये शुगर आहे, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो रायबोज शुगर. म्हणजे डीएनए मध्ये शुगर आहे, त्याला काय म्हणू, त्याला म्हणू आपण डिऑक्झिरायबोज शुगर. आणि जे आरएनए मध्ये आहे त्याला काय म्हणू आपण, त्याला म्हणू आपण रायबोज शुगर. मग रायबोज शुगरचा फॉर्म्युला काय आहे, तर C5H10O5. मी आधीच सांगितलं, यामध्ये एक ऑक्सिजन जास्त आहे, बरोबर. यामध्ये पण नायट्रोजन बेस आहेत, बरोबर. प्युरिन आणि पायरिमिडाइन. बघा रे, प्युरिन मध्ये काय येतो, ऍडेनाइन आणि ग्युनाइन. आणि पायरिमिडाइन मध्ये काय येतो, तर सायटोसाइन आणि थायमाइन. हट, सायटोसाइन थायमाइन नाही येणार, सायटोसाइन थायमाइन नाही येणार, काय येणार, सायटोसाइन आणि युरेसिल. काय येणार, युरेसिल. मग बघा रे, आरएनए मध्ये युरेसिल काय आहे, प्रेझेंट आहे, आणि डीएनए मध्ये कधी कसं आहे, अब्सेंट आहे. मग असं येऊ शकते की खालीलपैकी डीएनए मध्ये कोणता घटक नाही, म्हणजेच ऍडेनाइन नाही, ग्युनाइन नाही, थायमाइन नाही, सायटोसाइन नाही, युरेसिल नाही. तर काय करायचं, कुठं काय ऑप्शन काय मारायचं, ऑप्शन पटकन मारायचं, युरेसिल, बरोबर. आणि आरएनएच्या बाबतीत युरेसिल प्रेझेंट आहे आणि डीएनएच्या बाबतीत युरेसिल अब्सेंट आहे, बरोबर. लक्षात ठेवायचं, कारण हे जे मी तुम्हाला सांगतोय हे एकदम इम्पॉर्टंट ठरणार आहेत, कारण क्वेश्चन तसे बनू शकतात. कारण इथं माणूस कन्फ्युज होतो की डीएनए मध्ये काय आहे, आरएनए मध्ये काय आहे. आपण तर ऍडेनाइन, ग्युनाइन, थायमाइन, सायटोसाइन बघितलं, युरेसिल कुठून आला, बरोबर. हे असे जे पॉईंट आहेत ना, हे एकदम लक्षात ठेवून घ्यायचे. बघा रे, मग आता आपण बघू आरएनए. आरएनए मध्ये काय, तर आरएनएचे दोन टाईप पडतात, एक जेनेटिक आरएनए आणि एक नॉन जेनेटिक आरएनए. मग जेनेटिक आरएनए म्हणजे काय, तर बघा रे, द आरएनए विच फंक्शन ऍज अ जेनेटिक मटेरियल, द आरएनए विच इज फंक्शन ऍज अ जेनेटिक मटेरियल, त्याला आपण काय म्हणू, त्याला आपण म्हणू जेनेटिक आरएनए. आणि बघा रे, द व्हायरस विथ जेनेटिक आरएनए कोणता, तर रायबो व्हायरस. व्हायरस विथ जेनेटिक आरएनए काय म्हणू आपण त्याला, आपण म्हणू रायबो व्हायरस. आणि बघा रे, आणि जो फ्रँकेल आहे आणि सिंगर म्हणजे गाणं म्हणणारा नाही, सिंगर म्हणजे नाव आहे एका सायंटिस्टचं, बरोबर. सिंगर आणि फ्रँकेलने काय केलं, 1957 मध्ये डिस्कवर्ड जेनेटिक नेचर ऑफ आरएनए इन टीएमव्ही. काय, टीएमव्ही म्हणजेच काय, तर टोबॅको मोसॅइक व्हायरस. हे आपण हे बॉटनीचा पार्ट झाला, बरोबर. हे आपण नंतर बघू. बघा रे, आपण जेनेटिक आरएनए मध्ये काय म्हटलं, तर आपण जेनेटिक आरएनए म्हटलं सर, द आरएनए विच फंक्शन ऍज अ जेनेटिक मटेरियल इज कॉल्ड जेनेटिक आरएनए, इज कॉल्ड जेनेटिक आरएनए. मग आता इथं काय म्हणायचं, उलट काय म्हणायचं, द आरएनए विच डू नॉट फंक्शन ऍज अ जेनेटिक मटेरियल इज कॉल्ड नॉन जेनेटिक आरएनए. बघा रे, नॉन जेनेटिक आरएनएचे 3 टाईप पडतात. पहिला येतो एमआरएनए, दुसरा येतो आरआरएनए आणि तिसरा येतो टीआरएनए. हे आपण एक एक टाईप करून म्हणजे सगळे टाईप आपल्याला बघायचे, बरोबर. एमआरएनए इज अबाउट 3 to 5% टोटल सेल्युलर आरएनए. एमआरएनए किती आहे, तर एमआरएनए 3 ते 5% आहे, बरोबर. एमआरएनए सिंथेसाइज्ड बाय आरएनए पॉलिमरेज सेकंड. काय, कोणतं एन्झाइम, तर आरएनए पॉलिमरेज सेकंड. पुढे बघू, एमआरएनए कसा आहे, तर एमआरएनए लिनियर आहे. एमआरएनए कसा आहे, तर एमआरएनए स्ट्रेट आहे. एमआरएनए कसा आहे, तर एमआरएनए लिनियर आहे, एमआरएनए स्ट्रेट आहे. पुढे बघू, कसा आहे, लॉंगेस्ट ऑफ आरएनए. जे आरएनएचे टाईप आहे, एमआरएनए, आरआरएनए, टीआरएनए, यापैकी सगळ्यात लॉंगेस्ट कोण आहे, तर यापैकी सगळ्यात लॉंगेस्ट कोण आहे, तर बघा लॉंगेस्ट कोण आहे, तर लॉंगेस्ट आहे एमआरएनए. एमआरएनए काय आहे, सगळ्यात लॉंगेस्ट आहे. कोण आहे, 3 टाईप पैकी, एक आरआरएनए, एमआरएनए आणि टीआरएनए पैकी कोण आहे लॉंगेस्ट, तर एमआरएनए लॉंगेस्ट आहे. एमआरएनए कॅरीज कोडिंग मेसेज फॉर मेनी अमिनो ऍसिड. एमआरएनए काय करतो, मेसेज कॅरी करतो खूप साऱ्या अमिनो ऍसिड साठी. काय करतो एमआरएनए, एमआरएनए कॅरीज कोडिंग फॉर मेनी अमिनो ऍसिड. काय करतो एमआरएनए,
खूप सारे अमिनो ऍसिड साठी जो मेसेज आहे तो कॅरी करतो, बरोबर. आता बघू आपण RRNA. तर RRNA किती आहे, तर RRNA आहे 80%. किती आहे, 80% आहे भाऊ, बरोबर. आणि RRNA सिंथेसाइज्ड बाय RNA पॉलिमरस फर्स्ट. बघा रे, आपण काय बघितलं, mRNA सिंथेसाइज्ड बाय RNA पॉलिमरस सेकंड, बरोबर. mRNA सिंथेसाइज्ड बाय RNA पॉलिमरस सेकंड, बरोबर. मग आता इथं काय आहे, RRNA सिंथेसाइज्ड बाय RNA पॉलिमरेज फर्स्ट, बरोबर. मग RRNA कसा आहे, तर बघा रे, RRNA कसा आहे, तर तो आहे लिनियर आहे, कोलाइड आहे. कसा आहे, लिनियर आहे, कोलाइड आहे. आणि कसा आहे, स्मॉलर आहे. बघा रे, आता मी काय म्हणतो तुम्हाला, सगळ्यात लॉंगेस्ट कोण, म्हणजे RNA जे टाईप आहेत, म्हणजे mRNA, RRNA आणि tRNA यापैकी सगळ्यात लॉंगेस्ट कोण, तर सगळ्यात लॉंगेस्ट म्हणायचं mRNA, बरोबर. मग सगळ्यात स्मॉलेस्ट कोण, तर सगळ्यात स्मॉलेस्ट आहे tRNA. त्याच्यापेक्षा थोडासा म्हणजे स्मॉलर आहे तो RRNA येतो. सगळ्यात स्मॉलेस्ट कोण, तर tRNA. आणि सगळ्यात लॉंगेस्ट कोण, तर mRNA, बरोबर. आपण RRNA बघू, tRNA नंतर बघू. mRNA कॅरीज कोडिंग मेसेज फॉर मेनी अमिनो ऍसिड. पण बघा रे, हा जो RRNA आहे आडशी, हा काय म्हणते, मी कोणासाठी काहीच करत नाही म्हणते, मला काहीच कोणाचं घेणं नाही म्हणते. म्हणजे मला म्हणायचं काय, RRNA इट डू नॉट कॅरी एनी कोडिंग मेसेज, बरोबर. लयच आडशी आहे बुवा माणूस, बरोबर. आणि tRNA कॅरीज ओनली 1 अमिनो ऍसिड्स, बरोबर. काय करतो tRNA, फक्त एका अमिनो ऍसिडला जो आहे मेसेज कॅरी करतो, बरोबर. tRNA कॅरीज कोडिंग मेसेज फॉर ओनली 1 अमिनो ऍसिड, बरोबर. हा, मग tRNA किती आहे सर, तर 10 ते 20% tRNA आहे, बरोबर. मग tRNA सिंथेसिस बाय RNA पॉलिमरेज थर्ड, RRNA सिंथेसिस बाय RNA पॉलिमरेज फर्स्ट, mRNA सिंथेसिस बाय RNA पॉलिमरेज सेकंड आणि tRNA सिंथेसिस बाय RNA पॉलिमरेज थर्ड, बरोबर. समजलं एवढं. मग आता सगळ्यात लॉंगेस्ट कोण आहे या 3 टाईप पैकी, mRNA, RRNA आणि tRNA टाईप पैकी सगळ्यात लॉंगेस्ट कोण आहे, तर म्हणायचं सगळ्यात लॉंगेस्ट आहे सर mRNA. आणि सगळ्यात स्मॉलेस्ट कोण आहे, तर tRNA. चला तर मित्रांनो, इथे आपला थेरॉटिकल कन्सेप्ट सगळा संपलेला आहे. आता आपण काय स्टार्ट करणार आहोत, तर आता आपण स्टार्ट करणार आहे MCQ. काय करतो मी, असे MCQ शोधून काढतो जे कोणत्यातरी पेपर मध्ये आलेले आहेत. MPSC म्हणा, केमिकल असिस्टंट अनालायझर म्हणा, म्हणजे MPSC थ्रू, म्हणजे जे टेक्निकल आहेत, म्हणजे टेक्निकल जे पेपर आहेत, टेक्निकल जे एक्झाम आहेत, म्हणजे सायंटिफिक असिस्टंट झाले, केमिकल असिस्टंट झाले, अजून केमिकल असिस्टंट अनालायझर झालं, लॅब असिस्टंट झालं, बरोबर, लॅब टेक्निशियन झालं. म्हणजे ह्याचे जेवढे एक्झाम होतात ना, मी ते म्हणजे त्या सगळ्या एक्झामला असं ऑब्झर्व करून यामध्ये टाकून देत असतो, बरोबर. तर बघा रे, आता हे MCQ ना लक्षपूर्वक सोडा, शक्यतो उत्तर द्यायचा प्रयत्न करा, बरोबर. तर आता आपण हे MCQ सिरीज स्टार्ट करू. बघा रे, पहिला MCQ काय आहे, तर पहिला MCQ आहे, काय म्हणतोय, द प्रोसेस ऑफ DNA फॉर्मेशन फ्रॉम RNA. काय म्हणतोय, द प्रोसेस ऑफ DNA फॉर्मेशन फ्रॉम RNA इज कॉल्ड, काय म्हणू आपण याला ट्रान्सक्रिप्शन म्हणायचं की ट्रान्सव्हर्शन म्हणायचं की ट्रान्सलेशन म्हणायचं की रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणायचं, तर आपण याला काय म्हणू, तर आपण याला म्हणू रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. द प्रोसेस ऑफ DNA फॉर्मेशन फ्रॉम RNA, काय म्हणतोय, द प्रोसेस ऑफ DNA फॉर्मेशन फ्रॉम RNA इज कॉल्ड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर ऑफ द क्वेश्चन. चला पुढे बघू रे, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर फ्रॉम RNA टू DNA. काय म्हणतोय, आता काय होतंय, एक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होऊन राहिली RNA टू DNA, याला आपण काय म्हणू, आपण इन्फॉर्मेशन ट्रान्सफर फ्रॉम RNA टू DNA. काय म्हणायचं याला, ऑप्शन ए रिप्लिकेशन म्हणायचं, ऑप्शन बी ट्रान्सलेशन म्हणायचं, ऑप्शन सी ट्रान्सक्रिप्शन म्हणायचं, की याला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणायचं. तर बघा रे, याचा पण आन्सर काय आहे, याचा पण आन्सर आहे डी, म्हणजेच काय म्हणू आपण, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर फ्रॉम RNA टू DNA इज रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघू, जेनेटिक इन्फॉर्मेशन इन अ DNA मॉलिक्यूल इज कोडेड इन. बघा रे, काय म्हणतोय, जेनेटिक इन्फॉर्मेशन इन अ DNA मॉलिक्यूल इज कोडेड इन. जे काय म्हणतोय, जेनेटिक इन्फॉर्मेशन इन अ DNA मॉलिक्यूल इज कोडेड इन. कुठं कोडेड इन द बेस पेअरिंग, टर्निंग पॅटर्न ऑफ हेलिक्स, सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड अँड प्रपोर्शन ऑफ इच बेस प्रेझेंट इन DNA. तर कुठं, काय ऑप्शन बरोबर आहे, तर उत्तर कोणतं बरोबर आहे, तर बघा रे, जेनेटिक इन्फॉर्मेशन इन DNA मॉलिक्यूल इज कोडेड इन द, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. काय म्हणतोय, सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स. म्हणजेच काय होणार, जेनेटिक इन्फॉर्मेशन इन अ DNA मॉलिक्यूल इज कोडेड इन द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड. चला तर नेक्स्ट बघू रे, नायट्रोजनस कंटेनिंग बेस प्रेझेंट इन अ जीन नॉट इन अ जेनेटिक कोड इज. काय म्हणतोय, नायट्रोजन कंटेनिंग बेस प्रेझेंट इन जीन
म्हणजे काय म्हणतोय, नायट्रोजन कंटेनिंग बेस कुठं, तो जो जीनमध्ये प्रेझेंट आहे, पण तो जेनेटिक कोड नाही. बरोबर, मग असा कोण आहे, तर ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. काय, थायमाइन. थायमाइन काय करेक्ट आन्सर आहे. पुढे बघू, mRNA कॅरीज जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम. बघा रे, mRNA काय करतो, कॅरीज करतो जेनेटिक इन्फॉर्मेशन, पण फ्रॉम कुठून, काय, कसं. बघा रे, mRNA कॅरीज जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम डीएनए टू tRNA करतो, डीएनए टू रायबोझोम करतो, रायबोझोम टू आरएनए करतो, की डीएनए टू डीएनए करतो, काय करतो, सांगा पटकन. याचं उत्तर काय आहे, तर mRNA कॅरीज जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम डीएनए टू रायबोझोम. मग काय याचं ऑप्शन बी काय आहे, त्याचं ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. बरोबर, mRNA कॅरीज जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम डीएनए टू रायबोझोम. नेक्स्ट बघू, डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ अ डीएनए वॉज डिस्कवर्ड बाय. तुम्हाला माहिती असणार काय असतं याचं उत्तर. याचं उत्तर काय असतं, ऑप्शन ए ऑटसन क्रिक असन, की ऑप्शन बी असन, ऑप्शन सी असन, की ऑप्शन डी असन. तुम्हाला माहिती, तुम्ही आतापर्यंत क्लिक पण केलं असेल. काय याचं उत्तर, तर डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ अ डीएनए वॉज डिस्कवर्ड बाय ऑटसन अँड क्रिक. कोणी केलं, ऑटसन आणि क्रिकने डिस्कवर केलं. कधी, तर 1953 मध्ये. बरोबर, पुढे बघू, द नायट्रोजन विच पेअर विथ 2 हायड्रोजन बॉन्ड आर. बघा रे, मी वारंवार सांगितलं, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, काय याचं उत्तर असणार आहे, ऍडेनिन थायमिन असणार आहे, की ऍडेनिन सायटोसिन असणार आहे, की सायटोसिन ग्युनिन असणार आहे, की सायटोसिन ऍडेनिन असणार आहे. त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, त्याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए, ऍडेनाइन आणि थायमाइन. हे काय बनवतात, हे दोघात जे आहे ऍडेनिन थायमाइन मध्ये काय बनतो, ऍडेनिन थायमाइन मध्ये हायड्रोजन डबल बॉन्ड बनतो. मग सांगा पटकन, ट्रिपल बॉन्ड कोणात बनतो, ट्रिपल बॉन्ड कोणात बनतो, तर ट्रिपल बॉन्ड बनतो सायटोसाइन आणि ग्युनिन मध्ये. कोणात बनतो, तर सायटोसाइन आणि ग्युनिन मध्ये काय बनतो, सायटोसाइन ग्युनिन मध्ये बनतो ट्रिपल बॉन्ड. बरोबर, ऍडेनिन आणि थायमाइन मध्ये काय बनतो, हायड्रोजन डबल बॉन्ड बनतो, आणि सायटोसाइन आणि ग्युनिन मध्ये हायड्रोजन ट्रिपल बॉन्ड बनतो. बरोबर, नेक्स्ट बघू, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, ऑटसन अँड क्रिक वेअर अवॉर्डेड नोबेल प्राइज फॉर देअर फाइंडिंग ऑफ. काय म्हणतं, ऑटसन आणि काय म्हणतं, ऑटसन आणि क्रिकला नोबेल प्राइज भेटला. कशासाठी भेटलं, लुडो खेळायला भेटलं काय, की चांपूल खेळायला भेटलं. तर ऑटसन आणि क्रिकला कशासाठी नोबेल प्राइज भेटलं, तर ऑप्शन ए डीएनए जेनेटिक मटेरियल साठी भेटलं, ऑप्शन बी आरएनए इज अ सिंगल स्टँडर्ड, ऑप्शन सी डीएनए इज डबल स्टँडर्ड, की आरएनए इज जेनेटिक मटेरियल. काय याचं करेक्ट उत्तर काय, सांगा पटकन. याचं करेक्ट उत्तर काय, याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी, कॉम्प्लेक्स फॉर्म बाय डिऑक्सिरायबोज शुगर, फॉस्फेट अँड नायट्रोजनस बेस. याला आपण काय म्हणू, याला आपण म्हणू पॉलिपेप्टाइड म्हणू, डिऑक्सिरायबो न्यूक्लियोटाइड म्हणू, रायबो न्यूक्लियोटाइड म्हणू, की न्यूक्लियोसाइड म्हणू. बघा रे, न्यूक्लियोसाइड थोडा बाजूला टाका, पॉलिपेप्टाइड थोडा बाजूला टाका. मग उरलं काय, रायबो न्यूक्लियोटाइड उरला, आणि दुसरा काय उरला, डिऑक्सिरायबो न्यूक्लियोटाइड. आता रायबो म्हणजे काय, तर आरएनए. काय म्हटलं मी, रायबो आरएनए. मॅच सांगितलं, रायबो शुगर C5H10O5, रायबोज काय, तर आरएनए. मग आता काय, हा काय म्हणतोय, द कॉम्प्लेक्स फॉर्म बाय डिऑक्सिरायबो शुगर. काय म्हणतो, डिऑक्सिरायबो म्हणतो ना. मग कुठे डिऑक्सी दिसलं तुम्हाला, तर ऑप्शन बी मध्ये सर डिऑक्सी दिसून राहिलं. मग मारा ना, ऑप्शन बरोबर बी काय, ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. काय, डिऑक्सिरायबो न्यूक्लियोटाइड. बरोबर, अ कॉम्प्लेक्स फॉर्म बाय डिऑक्सिरायबो शुगर, फॉस्फेट अँड नायट्रोजनस बेस इज डिऑक्सिरायबो न्यूक्लियोटाइड. म्हणजे ऑप्शन बी काय आहे, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. पुढे बघू, चला तर इथे आपले एमसीक्यू संपलेले आहेत. आता वेळ झाली आहे टाटा गुड बाय 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 करायची. बरोबर, तर मग आपण भेटू नेक्स्ट सेशन मध्ये. आणि तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगू इच्छितो की जे आमचे केमिस्ट्रीचे गणेश सर आहेत, त्यांनी खूप मेहनत करून, म्हणजे तुमच्यासाठी, म्हणजे कसं तुम्ही जो सपोर्ट देतात आम्हाला, तुमच्या सपोर्टला बघून त्यांनी मेहनत केली, आणि त्यांनी कमीत कमी 5 TCS चे पेपर जे आहेत ते गोळा केले, आणि 5 TCS मधून एकदम महत्वाचे, म्हणजे जे असं वाटलं त्यांना की बाबा त्यांनी जे अनालिज केले प्रत्येक गोष्ट, त्यांच्यावरून त्यांना कळलं की हे क्वेश्चन म्हणजे येऊ शकतात, शक्यता आहे, म्हणजे इम्पॉर्टंट PYQ ते त्यांनी बनवलेले आहेत. आणि 5 TCS पेपरचे एकदम 20 PYQ काढलेले आहेत तुमच्यासाठी, एकदम महत्वाचे. बरोबर, एकदम महत्वाचे ते PYQ. बरोबर, तर हा व्हिडिओ पण आम्ही अपलोड करणार आहोत. तुम्हाला काय करायचं, व्हिडिओची वाट बघा. आणि सध्या काय करायचं, सध्या आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे, आणि ही PDF आम्ही टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहोत. तुम्हाला काय करायचंय, आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत. तर चला तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये मित्रांनो. असंच सपोर्ट देत राहा, आणि असंच आम्ही तुम्हाला कंटेंट देत राहू. चला तर मित्रांनो, भेटू.